अरे MBA वाले लय चॅप्टर असतं. मार्केटिंगवाले तर खूप चॅप्टर असतात. आमच्या इथं होता हेरम नावाचा. ते वेगळ्या पद्धतीने बोलतात ना सर. मी एक नोटीस केलं आता. मी तर BSc वाला आहे. ते MBA वाल्याने बघितलं ऑफिसमध्ये ते वेगळंच बोलतं. जसं आपण काय बोलतो आपल्याला कोणाला मार्कर मागायचं तसं आपण डायरेक्ट बोलतो ना की भाऊ मार्कर दे. MBA वाले तसं नाही बोलत. MBA वाले लाईक साहिल इफ यू कुड पास मी द मार्कर दॅट वुड बी अमेझिंग. कोणतरी उठून गेलं का? का बरं काय झालं? मंदारने असं काय केलं? काय आलं? सगळे तिकडेच बघतात ते आता. काय समाज नाही? हिंदीवाला आला होता का कोणतरी? पोस्टरच समजायला नव्हतं यायला पाहिजे मग त्यांना. करत खूप उशिरा त्यांना कळलं का? मुंबईत तरी करू शकतो ना हिंदी लोकांवर जोक? आहे ना अजून आपली मेजॉरिटी. सरकार नसलं म्हणून काय आलं? टेप होता त्या जोक बघा. माझ्यासोबत तुम्हाला पण जेलमध्ये यायला लागेल. एका रूममध्ये 3 लोक मावत नाही. ठीक आहे, मी तुम्ही आणि मुनावर. कसं वाटतं? मजा येते का? चांगलं वाटतं का? काय सगळे मुंबईवालेच का? काय विषय काय एक्झॅक्टली? हे तू काय असा व्हिडिओ काढतोय रे? असं अँगल पण मला जरा वियर्ड वाटला. आपण हे बघ 3 कॅमेरा लावलेले आहेत. मागच्या वेळेस पण रेकॉर्ड केला होता आणि सगळ्यांचे मिळून 30,000 व्ह्यू आलेत. तू मोबाईलवरती रेकॉर्ड करून काय उपटणार आहे? उखडणारे वगैरे म्हणू शकत होतो मी. मुद्दाम उपटणारे का बोललो? कारण मला आधीच एक्सपेक्टेशन सेट करायचं आहे. कुणाला शिव्या वगैरे या गोष्टींचा प्रॉब्लेम असेल तर काका तुम्हाला काही इश्यू आहे ना शिव्यांचा? कारण मला थोडंसं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त एजवालं जर कोणी असेल तर शिव्या झाला काही इश्यू नाही ना काका? थोडंसं एखादा येड जवा मादरचोद तोंडातून बाहेर आलं तर येणारच असं नाही, येऊ शकतं. पण तुझे पप्पा आहेत का ते? तू काय असं त्यांना सांत्वना देतोस? तुझ्या ओळखीचे आहेत का? काय म्हणजे? अच्छा ओळखीचं. तू त्यांना आणलंय काय शोला? ओके, याला मारा नंतर घरी जाऊन. कसले घाणेरडे प्रकार बघताय राव तुम्ही. काय करता? काय तुमचं काय नातं आहे सर? म्हणजे काय चेस फ्रेंड आहात? ओके, तुम्ही बुद्धिबळ खेळता आणि बुद्धिबळवरनं मग इकडे कसं काय ट्रान्झिशन? स्टँडअप कॉमेडीचं. अच्छा, वरती कॅम्प चालू आहे चेस. असं बोलायचं नाही रे, म्हणायचं की मी याच शो साठी आलोय. मी खूप मोठा फॅन आहे. ऐकणाऱ्याला कसं वाटतं? काय नाव आहे तुझं? कार्तिक. काय करतोस आणि तू? चेस म्हणजे सोडून? अच्छा, म्हणजे हां काहीतरी मार्ग आहे आर्थिक. कारण मला असं वाटतं हे मी खेळतो मग घरी कसं मग जेवण कसं आणतं असं वाटतं मला. नाहीच. बट तुम्ही काय करता सर? मी प्रोफेसर आहे. ओके, मला ऑलरेडी भीती वाटायला लागली आता. अच्छा, काय शिकवता तुम्ही? काय मार्केटिंग शिकवता का? मार्केटिंगमध्ये काय शिकवत असतं म्हणजे कसं? 5ला 1 10ला 3 असं टाईपचं काय? मला माहिती आहे, मला तेवढंच माहिती आहे सर मार्केटिंग. तेच कुठं शिकवता तुम्ही मार्केटिंग वगैरे? कुठं? SIS म्हणजे काय? मला माहीत नाही जास्त मुंबईचं, सॉरी. अच्छा, साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी. उधर आप मार्केटिंग शिकवता काय? MBA वगैरे वाल्यांना का? अरे MBA वाले लय चॅप्टर असतं. मार्केटिंगवाले तर खूप चॅप्टर असतात. आमच्या इथं होता हेरम नावाचा. ते वेगळ्या पद्धतीने बोलतात ना सर. मी एक नोटीस केलं आता. मी तर BSc वाला आहे. ते MBA वाल्याने बघितलं ऑफिसमध्ये ते वेगळंच बोलतं. जसं आपण काय बोलतो आपल्याला कोणाला मार्कर मागायचं तसं आपण डायरेक्ट बोलतो ना की भाऊ मार्कर दे. MBA वाले तसं नाही बोलत. MBA वाले लाईक साहिल इफ यू कुड पास मी द मार्कर दॅट वुड बी अमेझिंग. भाऊ हे तर 4 ग्रॅमचा मार्कर आहे. अमेझिंग काय? हे शिकवता का सर तुम्ही? तुम्ही ते नाही शिकवत आहे. तू काय समाईचा वगैरे फॅन आहेस का? चेस वगैरे बघतोस? नाईस नाईस. तुम्ही पण आहात का? ओके नाईस. असं बोलायचं नाही रे, म्हणायचं नाही तुझाच फॅन आहे. तुमचं काय? तुम्ही बघितला मॅम शो आधी? तुम्ही काय करता? मी HR आहे. अरे वा. आणि काम काय करता? HR आहात का? मी पण HR होतो मॅम 2 वर्ष. HRचं काम केलं मी. हो, आणि माझे सगळे डार्क सर्कल गेले माहिती का? ऑफिसमध्ये झोप पूर्ण व्हायची.
हे पण एच आर लोकांना वाटतं की एच आर खूप भारी आहे, म्हणजे एच आर तर खूप मस्त आहे. मला सगळे म्हणायचे की एच आर जळायचे पण दुसरे मुलं, कारण पोरिंग असायचं ना टीममध्ये माझ्या सगळ्या. हां, सगळे जळायचे. पण मी सांगतो यार, दुनियामध्ये ना खरं तर 2 टाईपचे एच आर असतात. ओके, पहिली टाईप असते ज्यांना समाजामध्ये इज्जत आहे, ठीक आहे, आणि दुसरे असतात रिक्रुटर. ठीक आहे, आणि मी रिक्रुटर होतो मॅम. ठीक आहे, आणि त्यात BSc केलेला माणूस. दुसरे MBA वाले, मी BSc. हां, ते आणि ते छोटी कंपनी होती, 80 ते 100 लोकांचीच कंपनी होती. तिथं ते लोक HRलाच ऑफिस बॉय समजतात. मॅम मला ऑफिसचं सगळं काम मलाच करावं लागायचं. इनवॉइस बनवणं, लाईट बिल भरणं, 1 किलो शुद्ध नमक घेऊन येणं. पण तुम्ही नुसते HR आहे का काय, सिनियर HR वगैरे असं काय? सिनियर आहेत, आहे तुमचं नाव आधी सिनियर. HR ॲनालिस्ट म्हणजे पगार जास्त आणि काम कमी असं. HR ॲनालिस्ट काय असतो हे मी पहिल्यांदा ऐकलं. दुसरे HR काय करतात ते ॲनालाइज करता का तुम्ही? किती रांगोळी काढली, त्यांनी 12 टिपक्याची, त्यांनी 20 टिपक्याची काढली. पण मी खरंच HR होतो, म्हणजे जोकसाठी नाही केलं, मी HR होतो. मला सुरुवातीला मजा नाही यायची, पण नंतर माझं प्रमोशन झालं. ओके, आणि मला त्यांनी सिनियर HR बनवलं. ओके, म्हणजे डेझिग्नेशन चेंज, सॅलरी सेम, रिश्ता वही सोच नाही. चांगलं आहे मॅम, पण मजा येते तुम्हाला HRचं काम करायला. कुठं करता तुम्ही HRचं काम? सिटी कॉर्पोरेशन. अरे चांगले आहे तर एकदम, बँक वगैरे. अरे मस्तच. फ्री शोला कसे काय आले मग? काय तिकीट घेऊन आले? कारण काही लोक तिकीट पण घेऊन आलेले. हा उपयोग झाला सिटी बँकचा. तुम्ही पण सिटी बँकमध्ये? नाही, मी थॉमस कुकमध्ये. कशामध्ये? कशामध्ये? कावी कंपनी आहे. मला काय कळ, काय गावठी आहे का? थॉमस कुक याला तर माहित नसेल. ह्याला वाटलं काहीतरी बनवतात जेवण वगैरे, थॉमस कुक नाव आहे. ट्रॅव्हल सांगते हा ती, मला आवडतं ट्रॅव्हल कंपनी. माहिती आहे मॅम मला थॉमस कुक. ते तुम्ही टूर वगैरे ऑर्गनाईज करता ना, शिपवर वगैरे घेऊन जा. आणि माहिती राहा असं काय, मी शिक्षित BSc केलं म्हणून काय असं का? कोणी आहे का BSc वाले इथं? हात नका वर करू. इकडं लोकांशी बोलूयात. तू काय करतोस? डिझायनर आहे, ग्राफिक डिझायनर. अरे वा, छान. तुम्ही काय करता? ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट. ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट जरा इंटरेस्टिंग आहे. काय असतं ते? लाईक मॅनेजिंग ब्रँड बेसिकली. ओके, यू मॅनेज ब्रँड्स. एजन्सी साईड. कुठल्या कंपनीमध्ये? ओमनिको? कुठलं? शबँक नावाची कंपनी का? मला माहित नाही आता, त्यामुळे काय बोलू नाही शकत. तुम्ही दोघं टुगेदर आहात? अरे वा. हां, तू हो म्हणतो. हा हो म्हणला. कॅमेरा हा हो म्हणला की नंतर बघू शकतो. हा हो म्हणला. टुगेदर आहात तुम्ही का काय? फ्रेंड्स आहात? शबँकमध्ये टुगेदर. हो, ओके. त्याचं एकदा चेक करून घ्या, त्याच्या बाजूने. हां, एकत्र आहोत. हो. समजलं मला. काय मग किती वर्षापासून ट्राय करत? ओके, वाईट नाही वाटत ना तुला मी जोक मारतो? जोक आहे ब्रो, नो वरीज. मे बी नंतर कळेल पण की खरंच आहे तिच्या मनात पण. मग तुम्ही तुमच्या मुलाचं नाव साहिल ठेवताल. चालतंय ना जोक्स, काय नाही ना. शबँकमध्येच आहे तू पण? ती ब्रँड स्ट्रॅटेजी. तू काय? डिझायनर. ओके, डिझाईन, ग्राफिक डिझायनिंग. आणि युअर फ्रेंड्स? ओके, नाईस नाईस. आता नको त्याच्यावर घ्यायला पुढे जोक्स. नाही तर उठून जाईल हा पण. समज नाही आळा. मागच्या लोकांशी बोलू आता. मागच्या लोकांशी. तू काय करतोस? स्पेक्स, येस, राईट साईड. काय? IT मध्ये आहेस का? काय सॉफ्टवेअर डेव्हलपर वगैरे आहेस का? हां, नाईस. कुठल्या कंपनीमध्ये सांग? बँगलोर बेस्ड कंपनी. पण तू इकडेच असतोस. वर्क फ्रॉम होम आहे, पण कंपनीचं नाव सांगण्याचं लायकीचं नाही असं वाटतं मला. कारण गुगलवाले असं नाही म्हणत बँगलोर बेस्ड, सिॲटल बेस्ड. ते डायरेक्ट गुगल बोलून टाकतात ना. एवढं तरी शिवम इन्फोटेक. दवाखान्याचे सॉफ्टवेअर बनवतो आम्ही. तुला मराठी कळतंय ना? काय इश्यू आहे ना? ॲक्सेंटवरून असं वाटलं मला की मे बी. I can speak very fluently, but you can understand. You are Maharashtrian or what? I'm not Maharashtrian, but I was born and raised here. So. Oh, you were born in? Raised. Oh, here. तो आपको मराठी समझता. मेरे को लगा फ्री शो में दूसरे लैंग्वेज है. चला, भाषा कळली नाही तर चालेल, AC तरी आहे फुकटा मुंबईमध्ये तर. आणि तुझं काय? तू काय करतोस?
हां तूच खुर्चीशी थोडी बोलणार. काय झालं तुम्हाला काय आलं? खुर्चीशी अजून ती वेळ आली नाही आहे. जसं जसं ऑडियन्स माझ्या शोमध्ये कमी होत जाईल मग ही फेज येते मेंटल ब्रेकडाऊनची. खुर्च्या टेबल. हां काय करतोस? IT ऑडिटर म्हणजे हा बरोबर वागतोय का नाही ते तू चेक करतो. काय असतं IT ऑडिटिंग मला माहीत नाही कारण. ऑडिट्स करायचं फ्रॉम द IT स्कोप. ओ हे नाही एक्सप्लेन झालं ना हे जे काय बोलला ते. तू काय असतं HR मॅनेजर म्हणजे काय करतो? HRला मॅनेज करतो. ITला ऑडिट करतो. म्हणजे ते मशीन सगळ्यांनी कोणी लॅपटॉप चोरला नाही तेच बघायचं ना. माऊस चोरला नाही. खरंच तेच असतं ना IT ऑडिट. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. अच्छा इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये ओके ते एथिकल हॅकिंग टाईपचं नाही सॉर्ट ऑफ. त्यांनी गिवअप केला माझ्यावर याची लायकी नाही वाटत आहे. मी होतो सॉफ्टवेअरमध्ये HR होतो त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टर होतो थोड्याने ग्राफिक डिझायनर पण होईल. नाही होतो मी ॲक्च्युली खरंच होतो सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून मी काम केलेलं आहे 10 वर्ष म्हणूनच ही अवस्था झाली माझी. हां IT वाले लगेच समजू येतात बाबा लगेच बघितल्या कळून जातं शरीर बघून एकंदरीत. कारण 6 महिने तुम्ही IT मध्ये जॉब करताना पोरं पण प्रेग्नंट दिसायला लागतात. जसं की पोटात असं इन्फोसिसची नाजायज अवलाद आहे.